पुण्यात पुन्हा एकदा आर्थिक फसवणुकीचा मोठा घोटाळा उघडकीस आला आहे। तब्बल 2000 गुंतवणूकदारांना सुमारे 42 कोटी रुपयांचा गंडा घातल्याची माहिती समोर आली असून या प्रकरणात संतोष बांदल आणि ज्ञानेश्वर चोरगे यांची नावे समोर आली आहेत। या आरोपींनी जास्त परतावा आणि कमी वेळात दुप्पट पैसा या आमिषाने लोकांना आकर्षित केले। सुरुवातीला काही गुंतवणूकदारांना परतावा देत त्यांनी विश्वास संपादन केला आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात पैसे गोळा केले। अनेकांनी आयुष्याची बचत तर काहींनी कर्ज काढून या योजनेत गुंतवणूक केली। मात्र काही काळानंतर परतावा थांबल्याने संशय निर्माण झाला आणि अखेर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला। तक्रारीनंतर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने तातडीने कारवाई करत विविध ठिकाणी छापे टाकले आहेत। आरोपी सध्या फरार असल्याची माहिती असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। या घटनेमुळे जलद नफा या आमिषापासून सावध राहण्याचा इशारा देण्यात येत आहे। गुंतवणूक करताना योग्य पडताळणी करणं अत्यंत गरजेचं आहे। ही घटना केवळ आर्थिक फसवणूक नसून सामान्य लोकांच्या विश्वासावर झालेला मोठा आघात आहे। अशाच अपडेटसाठी पाहत रहा टाइम्स ऑफ महाराष्ट्र।